आपल्या सगळ्यांचं घर चालतं, पण विचार केला आहे का घरातील कामं केल्याने याची किंमत कोणाला चुकवावी लागते? जेवण वेळेवर वाढलं जातं, घरातील प्रत्येक जबाबदारी सुरळीत आपल्याला पार पाडायची असते, भावना मनातून दडवून ठेवल्या जातात. पण हे सगळं करणाऱ्या तिच्या कष्टाची जाणीव कोणालाच घरामध्ये येत नाही. दररोजचं एक ओझं उचलते, शारीरिक व भावनिक दोन्ही. पण स्वतःला झिजवणाऱ्या तिच्या मनाला कदाचित कोणी विचारही करत नसेल की ही केवळ एका गृहिणीची कहाणी आहे. दररोज एक ओझं उचलते, शारीरिक भावनिक दोन्ही. पण बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून वय 30 असेल किंवा 60 असेल, घरातील साफसफाई, कपडे धुणे, भाजी मार्केट, घरातील सर्व कुटुंबाची काळजी घेणे, हे सगळे ही कोणत्या कोणत्या सुट्टीच्या दिवशी करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण पहा, घरातील जेवढे काम केले तेवढे कमीच आहे. त्यापेक्षा आपल्याला जास्त ताण येतो व ऊर्जा घेतो असतं हे काम. म्हणून आपल्याला आपल्या शरीराला व आपल्या मनाला सांभाळणं तेवढंच गरजेचं आहे. तर 7 महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक महिलेने अशा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या स्वीकारल्या पाहिजेत. जी सकाळपासून तर रात्रीपर्यंत कुटुंबासाठी धावत असते. या गोष्टी छोट्या आहेत, पण तुमच्या आरोग्यावर, मानसिक आणि शारीरिक व शांततेवर आणि आनंदावर जबरदस्त परिणाम करून देतात. सुरू करण्यापूर्वी तुम्हालाही असं वाटत असेल की घर तर चमकायला हवं, पण घरामध्ये तुमचं आरोग्यही त्यासारखं सुंदर ठेवायला हवं, चमकायला हवं. या तुमचा दिवस जो आहे तर तो हलका आणि आनंदी बनवण्यासाठी ह्या 7 महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी डोळे उघडल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत जग तिच्याकडून सगळ्या भूमिका निभवण्यासाठी अपेक्षा करते की ती म्हणजे आई, मुलगी, सून, पत्नी आणि स्वतः. ती कुठे आहे तर ती सर्वात आधी उठते. स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी नाश्ता तयार होते, टिफिन पॅक होतात, सगळ्यांचा दिवस अख्खा चांगला जातो. पण तिचा दिवस कसा जातो हे माहिती आहे का? ते सर्वात आधी लवकर उठते, सगळ्यात शेवटी झोपते, जेवण तयार करते, काय चाललंय विचारणारे खूप. मग तू ठीक आहेस का हे कोणीच विचारत नाही. तिच्या भावना दुर्लक्षित राहतात. मुलांच्या खोडकरपणा, नवऱ्याच्या ऑफिसमधले ताण, त्यानंतर आईवडिलांची काळजी घेणे, हे सगळीच ती ऐकून घेते. पण तिचं कोण ऐकते? ती सगळ्याचंच ऐकते, सांभाळ करते, घराची नीट काळजी घेते. पण तीच तुटते. घराची सगळ्यात भक्कम वीट तीच असते, पण तीच तुटते. तर तिला आधार देणारं कोण? मदत मागितल्यावर तिला कमकुवत म्हटलं जातं. ती थकली तर आळशी का समजली जाते? जेव्हा कोणी घराबाहेर उत्तम काम करण्यासाठी एखादी स्त्री जाते, काम करतात, तेव्हा तिचं कौतुक केलं जातं. पण त्याच वेळी काही प्रश्नही निर्माण होत असतात. सोबत घरही सांभाळतेस, वेळ मिळत नसेल ना, प्रश्न नेहमी तिलाच विचारले जातात. पण का? तर नेहमीच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकली जाते. घर सांभाळत असताना स्वतःच्या शरीराची जी काळजी आहे, तर आपण उठल्यानंतर सकाळ ते संध्याकाळ घरातील काम करत असतो. सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम झाडू घेऊन सर्व घरातील साफसफाई करतो. त्यानंतर चहा पितो. चहा पिल्यानंतर परत आपला स्वयंपाक आहे, भांडी, कपडे धुणे, तर या कामाला लागतो. तर यामुळे काय होते की आपलं पोट जे आहे तर ते रिकामं राहतं. यामुळे ताणतणाव जाणवायला लागतो, तणाव येतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो किंवा आपलं मन विचलित होते, एकाग्र राहत नाही, ताण येतो. ताण झाल्यामुळे आपण जे समोर आहे तर ते नेहमी खात असतो, जे बनवलेलं आहे तर ते खातो. त्यामुळे होते काय? त्यामुळे आपल्या पोटामध्ये गडबड होते. त्यामुळे स्वतःला वेळ द्या. तर वेळ कसा द्यावा? वेळेवर नाश्ता, जेवण आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. घरकामातही हालचाल करत असताना योग्य पवित्र जागा जी आहे तर ती आपल्याला संपूर्ण घरामध्ये स्वच्छ ठेवायची असते. जर एखादी जड वस्तू उचलत असाल त्या वेळेमध्ये आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे. कारण कोणत्याही कामातून छोटे ब्रेक घेऊन व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करणे, नियमित आरोग्य तपासणी आणि तणावमुक्त राहण्यासाठी, छंदासाठी स्वतःला वेळ द्यायचा आहे. जेव्हा कोणतीही त्रास होत असेल तर लवकर याची काळजी घ्या. तर आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी.
नाहीतर याचा त्रास जास्त होऊ शकतो, नाहीतर याचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. आता तुम्ही स्वयंपाक करत असताना तुम्ही उभे राहून स्वयंपाक करता की एखाद्या पाटावर बसता? मग पहा, स्वयंपाक करत असताना आपल्या पाठीचा कणा हा सरळ ठेवावा. सतत खाली वाकून काम करणे आवर्जून टाळावे. यामुळे जास्त कंबरदुखी होत असते. जर तुमच्या ऑपरेशन झालेलं असेल तर आवर्जून काही वस्तू उचलत असताना, जड वस्तू उचलत असताना तर ती थोडी घ्यायची आहे. जड वस्तू जास्त घ्यायची नाही, नाहीतर कमरेवर त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कपडे धुता तेव्हा जर तुमची वॉशिंग मशीन चालू असेल किंवा कुकरची शिट्टी होई तोपर्यंत किचनजवळ थांबत असाल तर पायऱ्या चढण्यासारखे छोटे व्यायाम आवर्जून करायचे आहे. घरकामात हालचाल होत असली तरीही 15 मिनिटे स्ट्रेचिंग करणे सांध्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. दिवसभर तुम्ही घरकामाच्या गडबडीमध्ये आवर्जून एक बाटली, स्टीलची बाटली भरून ठेवायची आहे किंवा तुम्ही तांब्याची बाटली भरून ठेवली तरीही चालेल. यामुळे उष्णता कमी होते. त्यामुळे दिवसभरामध्ये भरपूर पाणी आवर्जून घ्यायचं आहे. कामाच्या दरम्यान छोटे छोटे ब्रेक घेणे खूप महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे. खूप वेळ एकाच जागी उभे राहणे किंवा बसणे टाळावे. यामुळे आपलं मन एकाग्र राहत नाही, शरीरामध्ये त्रास आपल्याला जाणवायला लागतो. म्हणूनच हे नियम पाळावेत. आपल्या घरातील जेव्हा आपण सर्व व्यक्तीची जबाबदारी सांभाळत असतो तेव्हा स्वतःसाठी दिवसातून किमान 20-30 मिनिट आवर्जून काढायचे आहे. या वेळेत व्यायाम, ध्यान, नामस्मरण, मंत्र, छंद किंवा जप या आवडीचा एखादा छंद नक्की करावा. त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो, मन प्रसन्न होते. जेवढा आपण काम करतो तेवढं आपल्या डोक्यालाही शांत ठेवणं गरजेचं आहे. डोकं शांत असेल तर कोणत्याही कामामध्ये एकाग्रता आपल्याला मिळत असते. तर पहा, दिवसभर तुम्हाला थकवा जाणवत असेल, दिवसभर काम केल्यावर थकवा येणे सामान्य आहे. मात्र जर पुरेसा आराम केल्यानंतरही जर थकवा कायम असेल तर याचा अर्थ असा होतो की अनोमिया, थायरॉइड व हृदयविकार या समस्या तुम्हाला जाणवायला लागतात. महिलांमध्ये सतत थकवा जाणवल्याने हृदयविकाराचे लक्षणं जास्तीत जास्त पाहायला मिळतात. म्हणूनच दिवसभरामध्ये का होईना थोडासा आराम नक्की शरीराला द्यायचा आहे. व्यायाम करत असाल तर पोटाचे विकार कमी होतात, पोटदुखी कमी होते आणि शरीरामध्ये ऊर्जा, सकारात्मक लहरी जी आहे तर त्या आपल्याला प्राप्त होत असतात, मिळत असतात. म्हणून आपल्यामध्ये ताणतणाव, कोणतेही शारीरिक त्रास जे आहे तर ते जाणवत नाही. व्यायाम केल्याने तुम्ही तंदुरुस्त राहता, एकाग्रता वाढत असते आणि मदत होत असते आणि सुस्ती जी आहे किंवा झोप जी आहे तर ती आपल्याला दिवसभरामध्ये लागत नाही. मानवी रोगप्रतिकारक प्रणाली, विविध प्रकारचे संसर्गजन्य रोग जे आहेत तर ते त्या रोगापासून तुमचे संरक्षण तुम्हाला नक्की मिळत असते. म्हणूनच तुम्ही हे नियम जे आहेत ते आवर्जून पाळायचे आहेत.